नमस्कार सर, येऊ का? नाही म्हटलं तर काय? तुमचंच नुकसान. बर बर या बसा. नमस्कार, मी अथर्व सुदामे. अंपायर या पोस्टसाठी मी अर्ज केला होता. पण आम्ही ऑलरेडी अंपायर्स निवडले. इथेच चुकते तुमचं. जर अंपायर सुद्धा एखादा डिसिजन घेताना थर्ड अंपायरची मदत घेतो, तर तुम्ही एका फटक्यात कसं काय डिसाईड केलं? का तुम्ही काय करणार अंपायर बनून? सांगतो. एकतर T20च्या जमान्यात अंपायरला हेल्मेट पाहिजे. कुठला बॉल कुठे येईल आणि कुठे लागेल काही कळणार नाही ना. एखादा अवयव निकामी झाला तर हे लक्षात नव्हतं आलं आमच्या. अजून एक गोष्ट की जेव्हा अंपायर डिसिजन चुकतो तेव्हा तो असे क्रॉस हात करतो. हो मग तीच पद्धत आहे. हो ना, पण तोच अंपायरचा निकाल जर बरोबर आला तर प्लेयर्स का नाही सॉरी म्हणत? अंपायरचा काही रिस्पेक्ट आहे का नाही? बरोबर आहे. अजून एक नियम बदलायला पाहिजे. 2 वाईट टाकले की बेबी ओव्हर. याने काय होणार? फिक्सिंग कमी होईल ना. अरे येड. आणि अजून एक गोष्ट, जसा 12वा खेळाडू असतो तसा एक अजून एक्स्ट्राचा अंपायर पण पाहिजे ना. तो कशाला? आणि अहो, जर प्लेयरला बाथरूमला जायचं असेल तर ते हळूच एक बदली खेळाडू आणतात आणि बाथरूमला जाऊन येतात. पण आम्हाला बाथरूमला लागल्यावर अरे हो, याचा कधी विचारच नाही केला. आता महत्त्वाचा मुद्दा, बॉलर चांगला खेळला पैसे, बॅट्समन चांगला खेळला एक्स्ट्रा पैसे, पण अंपायरनी चांगला डिसिजन दिला तर त्याला कधीच पैसे मिळत नाही. अंपायरची काही कदर नाही का रे केदार? आता तुम्ही या पॅनलमध्ये तुमच्यासारख्या लोकांची देशाला पण खूप गरज आहे. पण माझ्या घरचे नाही म्हणणार. ते का नाही म्हणतायत? ते म्हणतात जा जरा कामाचा शोध घे, नुसता काय घरात पडून राहतोस, जरा स्वतःच्या पायावर उभा राहा. म्हणून मी हा अंपायरचा जॉब शोधतोय. पण अंपायरिंगचा काय अनुभव तुम्हाला? नाही, तो काहीच नाहीये. मग कशाला आला इथे? अहो, ते तिकीट मिळत नाहीत ना, म्हणून म्हणलं मैदानातून मॅच बघूयात. काय अडलं तर आहेच की थर्ड अंपायर. हो ना. आता थांब, तुलाच थर्ड देतो. काय संधी रे. हा, संधी मग ठीक आहे. संधी, जीव वाचवायची संधी. म्हणजे मी नाही झालो का सिलेक्ट? बिलकुल नाही. एकदा थर्ड अंपायरला विचारून बघता का? आउट. आउट. आत्ताच्या आत्ता आउट.